तर जो सारस ॲप आहे, हा AICचा म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनीचा स्वतःचा एक ॲप आहे आणि हा Googleच्या प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. निःशुल्क उपलब्ध असल्यामुळे तुम्ही तिथून डायरेक्ट डाउनलोड करू शकता आणि डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ही एक अशी स्क्रीन सारसची तुम्हाला मिळते. तुम्ही इथे हा जो बारकोड आहे ह्याच्या थ्रू सुद्धा तुम्ही स्कॅन करू शकता, पण तुम्हाला ते Google प्ले स्टोअरवर सुद्धा मिळून जाईल आणि त्यामुळे तुम्हाला तिथून सर्च करून सुद्धा तुम्ही सारस ॲप इन्स्टॉल करू शकता. फक्त तुम्हाला त्याची स्पेलिंग थोडी एक बघावी लागेल. SARUS हे स्पेलिंग टाईप करून तुम्ही डायरेक्ट प्ले स्टोअरवरून हे ॲप डाउनलोड करू शकता. तर आपण पुढे बघूयात की CSCs ह्या सारस ॲपच्या थ्रू एनरोलमेंट कसं करायचं आहे आणि त्याच्यात काय काय प्रोसेस आहेत हे आपण स्टेप वाईज समजूया. तर सर्वप्रथम आपण ॲप जेव्हा ओपन करतो तर ही लॉग इन स्क्रीन दिसेल. इथे तुम्हाला सिलेक्ट स्टेट विचारतो, मोबाईल नंबर आणि पासवर्ड विचारतो. तर ही लॉग इन स्क्रीन असते. तर यात जेव्हा तुम्ही खाली बघाल साइन इनच्या खाली लॉग इन फॉर CSC लिहिलेलं आहे. इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. हे लॉग इन फॉर CSC वर क्लिक केल्यानंतर तुमची तुमची CSC ID जी आहे त्याच्या थ्रू तुम्ही ॲपवर लॉग इन करू शकता. तुम्हाला लॉग इन क्रेडेन्शियल्स मिळाल्यानंतर तुम्ही ॲप सुरू करून आणि ह्या स्क्रीनवर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केलं की तुम्ही सारस ॲपवर तुमच्या लॉग इन क्रेडेन्शियल्सच्या थ्रू लॉग इन करू शकता. इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही उजव्या बाजूला बघाल तर इथे तुम्हाला हे पेज ओपन होईल ह्या ॲपवर. इथे तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड विचारतो. इथे तुम्हाला तुमचं CSC साठी जे युजर नेम मिळालंय ते टाकायचं आहे आणि त्याच्या खाली पासवर्ड टाकायचा आहे. हे दोन्ही तुमचे क्रेडेन्शियल्स इथे टाकल्यानंतर, लिहिल्यानंतर, टाईप केल्यानंतर इथे तुम्हाला हे जे कॅप्चा दिसतंय, हे कॅप्चा तुम्हाला एंटर करायचं आहे. कॅप्चा एंटर केल्यानंतर हे जे कॅप्चा आहे इथं एंटर करायचं आणि ते एंटर केल्यानंतर इथे साइन इन वर क्लिक करायचं. म्हणजे आपण नॉर्मल ज्या बाकीच्या ॲप्समध्ये आपण लॉग इन करतो त्याच प्रकारे इथं पण लॉग इन करायचं आहे. ह्याच्यात काही वेगळं नाहीये. त्यामुळे हे इझी आहे आणि तुम्ही इथे लॉग इन करायचं आहे साइन इन केल्यानंतर. इथे साइन इन झाल्यानंतर आपण पुढे वाढू. तर इथे लॉग इन तुम्ही तुमच्या CSC क्रेडेन्शियल्स आणि पासवर्डच्या थ्रू आणि कॅप्चा टाकल्यानंतर जेव्हा लॉग इन करता, सक्सेसफुल लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला हे नेक्स्ट पेज ओपन होईल. आता ह्या नेक्स्ट पेजमध्ये तुम्ही एक इंटरफेस बघू शकता. डाव्या बाजूला तुम्ही स्क्रीनच्या हे इंटरफेस बघा तुम्ही. ह्यात तुम्हाला दिसून येईल तुमच्या मोबाईल स्क्रीनवर की क्रॉप आहे आणि नॉन क्रॉप आहे. तर AIC तुम्हाला मी मागल्या ट्रेनिंगमध्ये जसं सांगितलं होतं की AICचे स्वतःचे प्रॉडक्ट्स जे आहेत ते पिकासाठी सुद्धा आहेत आणि ज्या कृषीमध्ये जे आपले अलाइड ॲक्टिव्हिटीज असतात म्हणजे आपले जे कृषीमध्ये जोडधंदे असतात त्याचे सुद्धा प्रोडक्ट आहेत. तर आपण हे जे संपूर्ण पशुधन कवच आहे हे आपण नॉन क्रॉपमध्ये घेतो. नॉन क्रॉप म्हणजे जे अकृषक प्रोडक्ट्स आहेत. म्हणजे डायरेक्टली शेती सोडून जे जोडधंद्यांसाठी जे प्रोडक्ट आपण काढलेले आहेत त्याच्यासाठी. तर नॉन क्रॉप मध्ये तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे, इथे टॅप करायचं आहे आणि इथे बघा तुम्हाला हे गाईचं आणि म्हशीचं हे बनलेलं आहे चिन्ह, त्यामुळे तुम्हाला ते ओळखण्यात पण इझी होईल. तर हे तुम्हाला करायचं आहे. इथे क्लिक केलं की तुम्हाला एनरोलमेंटसाठी नेक्स्ट स्क्रीन ओपन होईल. तर नॉन क्रॉप मध्ये जेव्हा तुम्ही इथे लॉग इन केल्यानंतर क्लिक करता तर तुम्हाला एनरोलमेंटसाठी स्क्रीन ओपन होईल. त्याच्यासोबतच पॉलिसीज एनरोल्ड मध्ये जर तुम्ही क्लिक केलं म्हणजे इथे ह्याच्या बाजूला क्लिक केलं तर इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी तुम्ही ऑलरेडी पॉलिसीज तुम्ही एनरोल केलेल्या आहात म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांना पॉलिसीज दिलेल्या आहेत तर ते सुद्धा तुम्हाला इथे दिसतील. तर तुम्ही ज्या आधी पॉलिसीज एनरोल केलेल्या आहेत त्या सुद्धा दिसतात. फ्रेश पॉलिसीज करायचे त्याच्यासाठी तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हे एकदम इझी आहे हे ॲप समजायसाठी सुद्धा आणि उपयोग करायसाठी सुद्धा. तर आपण जर आपल्याला नवीन एनरोलमेंट करायचं आहे तर आपण नॉन क्रॉप इन्शुरन्सवर टॅप करायचं आहे. तर पुढची स्क्रीन आपण बघूयात मग काय होईल. नॉन क्रॉप लॉग इन हे नेक्स्ट पेज ओपन होईल. तर नेक्स्ट पेजमध्ये तुम्हाला शेतकऱ्याची काही माहिती भरायची आहे. शेतकऱ्याचा आधार नंबर आणि आपल्याला प्रोडक्ट कुठला चूज करायचा आहे ते. तर तुम्ही जेव्हा ह्या सिलेक्ट प्रोडक्टवर टॅप करणार तर तुम्ही इथे बघू शकता की दोन तुम्हाला ऑप्शन दिसतील. तर तुम्हाला SPK रिटेलवर क्लिक करायचं आहे कारण
SPK रिटेल हे आपल्या महाराष्ट्र राज्यात आपण ही स्कीम इथे सुरू करतो. SPK रिटेल. SPK MPNLM वर ह्याच्यासाठी करायचं नाही, कारण ही दुसऱ्या राज्याची, मध्य प्रदेश राज्याची स्कीम आहे. त्यामुळे तिथे तुमचं एनरोलमेंट होणारच नाही. त्यामुळे तुम्हाला SPK रिटेल मध्ये क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट विंडो ओपन होईल. SPK रिटेल सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे शेतकऱ्याचा जो आधार नंबर आहे तो लक्षात ठेवा. इथे कुठलाही आधार नंबर चालत नाही, कारण तुम्ही जे कागदपत्र तुम्ही आम्हाला देणार त्याच्यात आम्ही व्हेरीफाय करणार आहोत की आधार नंबर खरा आहे की खोटा. त्यामुळे तुम्हाला इथे तोच आधार नंबर द्यायचा आहे ज्याचे कागदपत्र तुम्ही आम्हाला देणार आहात. आणि हे आधार नंबर आम्ही व्हेरीफाय सुद्धा करतो, त्यामुळे इथे चुकीचा आधार नंबर तुम्हाला टाकायचा नाहीये. प्रोडक्ट सिलेक्ट केल्यानंतर आणि आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथे सबमिट वर क्लिक करायचं आहे. तिसरी स्टेप आहे आपली सबमिट वर क्लिक करायची. ही पहिली स्टेप, ही दुसरी स्टेप आणि ही झाली आपली तिसरी स्टेप. तिसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर आपला नेक्स्ट पेज ओपन होईल. आता ह्यात तुम्हाला आधार नंबर तुमचा तो फेच करेल. आधी जे तुम्ही तिथे फिल केला होता तो आधार नंबर घेतल्यानंतर तुम्हाला इथे नाव टाकायचं आहे. तर शेतकऱ्याचं नाव, किसान का नाम किंवा फार्मर नेम, म्हणजे इथे शेतकऱ्याचं नाव टाकायचं आहे, ज्यात जनावराच्या मालकाचं नाव टाकायचं आहे. हे तुम्ही नाव टाकायचं आहे. मग शेतकऱ्याचं नाव झाल्यानंतर त्यांच्या वडिलांचं नाव, पालकांचं नाव आणि मग जन्मतारीख. तर शेतकऱ्याच्या ह्या सगळ्या भरायच्या आहेत. जन्मतारीख आणि मग शेतकरी स्त्री आहे की पुरुष, मग शेतकऱ्याची जाती काय आहे, OBC, SC, ST, ओपन, जनरल, हे सगळं इथे ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये येईल. त्यामुळे तुम्हाला टाईप करायची गरज नाही. इथे तुम्हाला ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये येईल. आणि आधार व्हेरीफाईड म्हणजे जो मोबाईल नंबर आहे, हा असा मोबाईल नंबर ठेवायचा जो सुरू असतो, जो शेतकरी नेहमी यूज करतो, असा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. तुम्ही ह्या सगळ्या डिटेल्स सक्सेसफुली टाकल्यानंतर पुढे आपण बघतो बँक डिटेल्स येतात. तर बँक डिटेल्स मध्ये काय टाकतो आपण, तर तुम्ही शेतकऱ्याची सगळी माहिती टाकल्यानंतर आपण इथे बघूयात की बँक डिटेल्स टाकायचे असतात. बँक डिटेल मध्ये बँकेचं नाव, कुठली बँक आहे, जसं आपण इथे बघू शकतो स्क्रीनवर स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, तर स्टेट बँक ऑफ इंडिया टाकलं आपण इथे. त्याच्यानंतर बँक शाखा. आता तुम्ही कुठल्या बँकेचं नाव टाकताय, त्या शेतकऱ्याचं किंवा त्या जनावराच्या मालकाचं बँक अकाउंट कुठल्या बँकेत आहे त्याच्या अनुसार तुम्ही बँकेचे शाखेचं नाव टाकणार. तर समजा तुम्ही मुंबई ब्रांचमध्ये आहात तर फक्त मुंबई ब्रांचमध्ये, मग ती कुठली ब्रांच आहे, तुमच्या बँकेच्या पासबुकवर लिहिलेलं असतं कुठली ब्रांच आहे, कुठली शाखा आहे, तर त्या शाखेचं नाव टाकायचं. ते टाकल्यानंतर त्या बँकेच्या शाखेचा IFSC कोड टाकायचा आहे. ते सुद्धा तुमच्या बँक डिटेल्समध्ये, बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानावर सगळं नमूद असतं, तर ते तुम्हाला टाकायचं आहे. आणि मग बँक अकाउंट नंबर, कारण आणि ह्या सगळ्या ज्या डिटेल्स आहेत, ही सगळी जी माहिती आहे ही तुम्हाला अचूक टाकायची आहे. कारण जर क्लेम प्रोसेस करायच्या वेळेस हे जर डॉक्युमेंट्स किंवा ही माहिती चुकली तर क्लेम तुम्हाला मिळणार नाही, शेतकऱ्याला किंवा जनावराच्या मालकाला मिळणार नाही. त्यामुळे ही जी माहिती आहे ही काळजीपूर्वक इथे टाकावी. बँक डिटेल्स टाकल्यानंतर नॉमिनी डिटेल म्हणजे शेतकऱ्याची नॉमिनी कोण असणार आहेत क्लेमच्या वेळेस, आपल्याला ही सुद्धा माहिती इम्पॉर्टंट असते, महत्वपूर्ण असते. तर इथे नॉमिनी व्यक्तीचं नाव, मग तो शेतकऱ्याचा मुलगा असू शकतो, मुलगी असू शकते, किंवा आई वडील असू शकतात, धर्मपत्नी असू शकते, कोणी असू शकतो नॉमिनी, पण त्याच्या परिवारातला व्यक्ती पाहिजे. तर हे नॉमिनीचं नाव टाकायचं आहे. नॉमिनी आणि शेतकरी किंवा जनावराच्या मालकाचा काय संबंध आहे, म्हणजे भाऊ आहे, बहीण आहे, पत्नी आहे, मुलगा आहे, मुलगी आहे, आई आहेत, वडील, सगळं माहिती टाकायची. आणि वय किती आहे नॉमिनीचं हे टाकायचं. तर ही सगळी माहिती आपल्याला इथे टाकायची आहे. परत ही माहिती टाकल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेज येईल. तर ऍड्रेस बघा, ही तुम्हाला पर्सनल मध्ये माहिती टाकली, ही सगळी फिल झाली की त्याच्यानंतरच तुम्हाला ऍड्रेसवर टॅप करायचं आहे. जर ही माहिती पूर्ण फिल केलेली नसली तर तुम्हाला ऍड्रेसवर ह्या टॅबवर ऍप तुम्हाला जाऊ देणार नाही. त्यामुळे तुम्हाला ही माहिती संपूर्णपणे भरावी लागेल, प्रत्येक खाना भरायचा आहे. तर पर्सनल ही माहिती भरल्यानंतर ऍड्रेसवर येतं. तर राज्याचं नाव, आता आपण महाराष्ट्र राज्यासाठी करणार आहोत त्यामुळे इथे महाराष्ट्र येईल.
महाराष्ट्र राज्याचं नाव भरल्यानंतर तुम्हाला जिल्हा कुठला आहे, तर तुम्ही समजा पुणे जिल्ह्यातल्या आहात तर इथे पुणे जिल्हा टाकायचा, नागपूरच्या आहात तर इथे नागपूर टाकायचं. जिल्हा टाकल्यानंतर तिथं तहसीलचे नाव ते फेच करायसाठी लिस्ट येईल, ते तहसीलचं नाव टाकायचं. तालुका तुमचा कुठला आहे ते टाकायचं. जिल्हा समजा तुम्ही नागपूर टाकलाय, नागपूरच्या नंतर नागपूर मधला कुठला तालुका, मौदा आहे, सावनेर आहे, कुठलाही तालुका तुम्ही ज्या तालुक्यातलं तुम्हाला एनरोलमेंट करायचं ते ते झालं. त्याच्यानंतर ग्रामपंचायतचं नाव टाकायचं आहे, त्या तालुक्यामधलं तो कुठल्या ग्रामपंचायतीत तो शेतकरी जनावरांचा मालक राहतोय, आणि गावाचं नाव. त्याच्यानंतर ही डिटेल्स असतात, घर क्रमांक वगैरे, तर ते आपण जनरली आपल्याला माहिती असतं, त्या शेतकऱ्याला माहिती असतं, तर ते ह्या माहिती टाकून पिन कोड टाकायचा आहे, पोस्टल पिन काय असतं ते टाकायचं आहे. ही सगळी माहिती टाकल्यानंतर तुम्हाला पुढच्या टॅबमध्ये एंट्री मिळेल. ही ही माहिती तुम्ही इथं जमा केली की पुढच्या टॅबमध्ये तुम्हाला माहिती मिळेल. पुढच्या टॅबमध्ये बघा, पुढचा टॅब आहे अपलोडचा. अपलोड म्हणजे काय, तर आपण ज्या डिस्कस केलेलं होतं की आपल्याला ह्या फोटोज आपल्याला अपलोड करायचे आहेत विमा करताना, तर ह्या सगळ्या फोटोज आपल्याला इथं टाकायचे आहेत. निवास प्रमाणपत्र, ऍड्रेस प्रूफ म्हणजे काय, तुम्ही आधार कार्डची ती फोटो टाकू शकता. मग खाता बुक म्हणजे जी बँकेची पासबुक असते त्याच्या पहिल्या पेजचा फोटो, आणि ह्या सगळ्या फोटोज क्लिअर पाहिजेत, जेणेकरून इथली माहिती आम्ही व्हेरीफाय करू शकू. जर माहिती क्लिअर नसली किंवा फोटोज क्लिअर नसल्या, एखादी माहिती तिथे त्या फोटोमध्ये नमूद नसली, तर ती पॉलिसी समोर वाढू शकणार नाही. त्याच्यानंतर नॉमिनीचा आयडी, तर नॉमिनीचा आयडी मध्ये तुम्ही त्यांचा आधार कार्ड टाकू शकता. आणि त्याच्यानंतर हे सगळे डॉक्युमेंट्स इथे अपलोड केल्यानंतर इथे सबमिट अँड प्रोसीड वर क्लिक करायचं. मग तुमचं नॉमिनी डिटेल्स वगैरे सगळं झालेलं आहे, आणि आता समोर आपण प्रोसेस करायला रेडी आहोत. ही सगळी माहिती भरल्यानंतर आता येतं आपल्या इन्शुरन्स डिटेल्स, म्हणजे विमाबद्दल माहिती, की विम्याचे आपण काय डिटेल्स टाकणार आहे. तर पॉलिसी ड्युरेशन, तर आपण मागील रेकॉर्डिंग मध्ये आपण जसं बघितलं की पॉलिसी ड्युरेशन आपण 1 वर्षासाठी घेऊ शकतो, 2 वर्षांसाठी घेऊ शकतो, किंवा 3 वर्षांसाठी सुद्धा घेऊ शकतो. तर तुम्ही इथे क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला ड्रॉप डाऊन लिस्टमध्ये 1, 2 किंवा 3 असं तुम्हाला त्या ड्रॉप डाऊन लिस्टमध्ये येईल. तर समजा तुम्ही 1 वर्षासाठी पॉलिसी घेताय तर 1 वर क्लिक करायचं, आणि त्याच्यानंतर पॉलिसी डिडक्टिबल म्हणजे तुम्हाला त्याच्यातून किती मधून कपात करायची आहे, ठीक आहे, तर ते तुम्हाला बघायचं आहे. जर तुम्हाला 0% ठेवायचे 0%, त्यात तुम्हाला प्रीमियम रेट 5%च्या हिशोबाने येईल 1 वर्षासाठी. आणि जर तुम्ही त्याच्यात कपात करताय तर 10%, 20% किंवा 30% तुम्ही कपात करू शकता, आणि त्यानुसार तुमचा प्रीमियम रेट कमी किंवा जास्त होईल. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे तुम्ही सिलेक्ट केलं की मग नंतर रिस्क लिस्ट नावाचं येईल. तर तुम्हाला हे पॉलिसी ड्युरेशन आणि पॉलिसी डिडक्टिबल हे सगळं तुम्ही जेव्हा सिलेक्ट करता त्याच्यानंतर ऍड रिस्क वर टॅप करायचं. ऍड रिस्क वर टॅप केल्यानंतर तुम्हाला पुढचा टॅब ओपन होईल, ज्याच्यात तुम्हाला तुमच्या विमा करण्यासाठी जे जनावर आहे त्याची माहिती तुम्हाला तिथे टाकायची आहे. जर तुम्ही फ्रेश लिस्ट टाकताय तर इथे काहीही येणार नाही, आणि जर तुम्ही ऑलरेडी एक जनावर तिथे ऑलरेडी त्या पॉलिसीसाठी एनरोल केलेलं आहे तर तेव्हाच फक्त ही माहिती येईल. त्यामुळे याच्याकडे जास्त लक्ष देऊ नये. आपल्याला रिस्क नवीन ऍड करायची, तर आपण त्याच्याकडेच बघूयात. तर ऍड रिस्क मध्ये आपण जातोय. हे रिस्क तुम्हाला सर्वात आधी विचारेल टॅग नंबर. तर तुम्हाला जी कानाला टॅग लावलं बद्दल आपण जे डिस्कशन केलंय ते फार इम्पॉर्टंट आहे, आणि त्याच्यात हे टॅग नंबर येईल. टॅग नंबर टाकल्यानंतर व्हेरिफिकेशन होईल. तर त्यासाठीच तुम्हाला म्हणतोय की टॅग नंबर फार इम्पॉर्टंट आहे, कारण सगळे टॅग नंबर जे असतात ते युनिक असतात, म्हणजे ते वेगळे असतात, आणि प्रत्येक आपल्या आधार नंबर सारखे असतात. त्यामुळे प्रत्येकाचा आधार नंबर जसा वेगळा असतो तसा हा टॅग नंबर सुद्धा वेगळा असतो. टॅग नंबर टाकून आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे क्लिक ऑन व्हेरीफाय करून मग नेक्स्ट टॅब आपला ओपन होईल. तर जसं तुम्ही इथे बघू शकता की हे टॅग नंबर व्हेरीफाय झाल्यानंतर इथे ह्या राईटचा सिम्बॉल आला, चिन्ह आलं, आणि त्याच्यानंतर तुम्हाला रिस्क विचारतोय की टाईप ऑफ रिस्क काय आहे. तर टाईप ऑफ रिस्क म्हणजे ती गाय आहे की म्हैस आहे, ते तुम्हाला इथे टॅप केल्यानंतर गाय किंवा म्हैस तुम्हाला चयन करायचं आहे. मग तुम्हाला एज ऑफ रिस्क म्हणजे त्या गायीचं किंवा त्या म्हशीचं वय काय आहे. तर वय एका दुभत्या जनावराचं किती असतं, गायीचं किंवा म्हशीचं, त्यानुसार तुम्हाला, आणि डॉक्टरच्या सांगण्यानुसार किंवा जनावराच्या मालकाच्या सांगण्यानुसार, आणि
हेल्थ सर्टिफिकेट मधले जे वय दिलेलं असेल तेच तुम्हाला इथे टाकायचं आहे. तर वर्ष आणि महिना दोन्ही, म्हणजे जसं 1 वर्ष 6 महिने असेल तर 1 वर्ष 6 महिने हे तुम्हाला इथं टाकायचं आहे. 1 वर्ष इथं सिलेक्ट करायचं आणि 6 महिने इथं, हे तुम्हाला इथे डिटेलमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. मग हे सिलेक्ट केल्यानंतर सिलेक्ट ब्रीड ऑफ रिस्क. तर आता ब्रीड ऑफ रिस्क म्हणजे तुमची गाय देशी आहे की तुमची गाय क्रॉस ब्रीड आहे की तुमची गाय विदेशी आहे, हे सगळं टाकायचं आहे. आणि त्याच्यानंतर टॅगिंग डेट सुद्धा टाकायची की कुठल्या दिवशी तुम्ही इथे गायीला टॅग केलं होतं किंवा म्हशीला टॅग केलं होतं. जर तुम्हाला टॅग डेट माहिती असेल तर ती टॅग डेट टाकायची. टॅग डेट जर माहिती नसेल तर ज्या दिवशी तुम्ही विमा करताय ती डेट टाकायची. कमीत कमी ही डेट तरी टाकायला हवी. त्याच्यानंतर त्याच्यानंतर ॲनिमल डिटेल फॉर्म येईल. तर इथे फोटोज तुम्हाला अपलोड करावे लागतील. इयर टॅग इमेज. आता ही इयर टॅग इमेज म्हणजे तुम्हाला अशी फोटो काढायची आहे ज्यात गाईचं डोकं किंवा म्हशीचं म्हणजे जनावराचं डोकं आणि टॅग नंबर सुद्धा क्लिअर दिसेल अशी फोटो तुम्हाला काढायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जनावराची डावी बाजू संपूर्ण येईल, म्हणजे डोक्यापासून शेपटीपर्यंत अशी एक डाव्या बाजूनी फोटो, उजव्या बाजूनी फोटो आणि म्हशीच्या शेपटीची फोटो म्हणजे मागच्या बाजूनी फोटो काढायची आहे. आणि त्याच्यानंतर एक फोटो शेतकऱ्यासोबत काढायची आहे, जनावराच्या मालकासोबत. ती फोटो काढल्यानंतर इथे अपलोड करायचं. आणि त्याच्यानंतर रिस्क डिटेल मध्ये तुम्हाला ऍडिशनल पॅरामीटर्स येतील की ॲनिमल मॅटर्निटी स्टेटस, म्हणजे जनावर गाभण आहे का. जर जनावर गाभण असलं तर ते टाकायचं. जर जनावर गाभण नसलं तर आता गाय किंवा म्हैस दुभती आहे का, येस किंवा नो ते टाकायचं. त्याच्यानंतर काल्विंग सायकल म्हणजे किती वाण त्या जनावरांनी दिलेले आहेत ही सुद्धा व्यवस्थित टाकायचं आहे. कारण अंडर रायटिंग करण्यावेळेस आमच्या क्षेत्रीय कार्यालयात हे चेक करण्यात येईल की जर गाय किंवा म्हैस दुभती आहे तर तिच्या वयाच्या हिशोबाने काल्विंग सायकल्स म्हणजे किती वाण आतापर्यंत त्या जनावरांनी दिलेले आहेत. त्याच्यानंतर जनावराचा रंग, जनावराच्या शेपटीचा रंग आणि त्याचे जे शिंग आहेत तर डावा शिंग आणि उजवा शिंग कोणत्या शेपचा आहे, कोणत्या आकाराचा आहे हे सुद्धा तुम्हाला इथं माहिती भरायची आहे. हे झाल्यानंतर आपण समोर बघतो की प्रीमियम डिटेल येतं. तर तुम्ही जी विमा पॉलिसी घेतलेली आहे 1 वर्षासाठी आणि कपात किती आहे त्याच्यात 0% कपात आणि 1 वर्षासाठी जर तुम्ही पॉलिसी घेताय आणि त्या जनावराची किंमत किंवा बाजार मूल्य 1 लाख रुपये आहे तर त्याच्या अनुषंगाने तुम्हाला इथे प्रीमियम डिटेल्स येतील. हे सगळं तुम्हाला कॅल्क्युलेट करून येईल. तुम्हाला काहीही कॅल्क्युलेट करायचं नाहीये, ऍपच तुम्हाला हे कॅल्क्युलेट करून देईल. तर इथे जसं ड्युरेशन ऑफ पॉलिसी 1 वर्ष, डिडक्टेबल पर्सेंटेज इथं समजा 10% घेतलंय, एकच जनावर इन्शुअर करताय तर टोटल रिस्काउंट 1 येईल. तुम्ही एका पॉलिसीमध्ये जर जास्त जनावर एनरोल करताय तर तुम्ही त्याच्यात हे रिस्काउंट त्या हिशोबाने वाढेल. मग त्या हिशोबाने टोटल सम इन्शुअर्ड किती आहे 20,000. मग प्रीमियम त्या हिशोबाने येईल आणि सगळं कॅल्क्युलेट करून येईल. हे तुम्हाला फक्त पेएबल प्रीमियम खाली बघायचं आहे, तुम्हाला इकडे बघायचं आहे की किती येणार. तर तुम्हाला हे 810 रुपये आता ह्या एंट्रीसाठी 810 रुपये समजा तुम्हाला पे करायचं आहे. तर इथे तुम्हाला व्हेरीफाय ओटीपी वर क्लिक करावं लागेल. ओटीपी केल्यानंतर इथे तुम्हाला ओटीपी डिटेल्स टाकायचा आणि सबमिट करायचं ओटीपी. ओटीपी सबमिट केल्यावर तुम्हाला इथे सगळ्या डिटेल्स पुन्हा येतील आणि तुम्हाला तुमच्या विमा ज्या जनावराचा करताय त्याच्या सगळ्या डिटेल्स येतील. हे तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यानंतर पे नाव मध्ये जायचं. हे जे अमाऊंट इथे येईल आणि हे वर येईल हे सेम असतं. हे आल्यानंतर तुम्हाला पे नाव करायचं आहे. आता इथे पेमेंट जी आहे, कारण आपण सीएससी थ्रू इन्शुरन्स करतोय त्यामुळे जी पेमेंट होईल ती तुमच्या सीएससीच्या वॉलेटमधून होईल. तर तुमच्या वॉलेटचे इथे डिटेल्स असतात. तुम्हाला फक्त इथे पासवर्ड टाकायचा आहे. तुमच्या लॉग इन आयडी थ्रू तुमच्या वॉलेटचे डिटेल्स इथे फेच होतील आणि जे अमाऊंट येईल पे करायसाठी ते तुम्हाला इथून पे करायचं आहे. व्हॅलिडेट पासवर्ड तुम्ही केलं की तुमच्या वॉलेटमधून पैसे डिडक्ट होणार. पैसे डिडक्ट झाले की तुम्हाला पेमेंट सक्सेसफुलचा इथं मेसेज येतो. ठीक आहे. तुम्ही वॉलेट पिन टाकलं, पेमेंट सक्सेसफुल झालं की हा मेसेज येतो पेमेंट सक्सेसफुल. आणि पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर जी SMS ची लिंक आहे ती शेतकऱ्याच्या रजिस्टर्ड नंबरवर जाते आणि अशा प्रकारे तुमचं जनावर इन्शुअर होतो.
तुम्ही आता सक्सेसफुली एक जनावराला विमा संरक्षण दिलेलं आहे. तर ही ऍप इथे समजावून सांगायला जरी थोडी वेळ घेणारी वाटत असली तरी ही ऍप फार सोपी आहे आणि तुमच्यासाठी फार सोपं याच्यासाठी होणार आहे कारण तुम्ही ऑलरेडी ऑनलाईन प्रोसेस करताय. त्यामुळे तुम्हाला फक्त फोटोज अपलोड करून आणि डॉक्युमेंट्स अपलोड करून, कागदपत्र अपलोड करून तुम्हाला एनरोलमेंट करायचं आणि एकदा पेमेंट सक्सेसफुल झालं की तुम्हाला मेसेज येईल आणि शेतकऱ्याला सुद्धा मेसेज जाईल. अशा प्रकारे आपली ही जी ऍप आहे ह्याच्या थ्रू एनरोलमेंट कसं करायचं आहे हे आपण इथे बघितलंय. मला वाटतं इथे फार डिटेलमध्ये समजावल्यामुळे तुम्हाला जास्त काही डिफिकल्टी जाणार नाही. पण तरी जर होत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ आणि ही ऍप पुन्हा बघू शकता. तुम्हाला त्यांनी भरपूर माहिती मिळेल. तर अशा प्रकारे आपण हा सेशन इथे संपवतोय. खूप खूप धन्यवाद.